येशूचे खरे मेंढरू कोण? त्यांचा आवाज ओळखणे महत्वाचे. आजचे पवित्र शुभवर्तमान. यरुशलेममध्ये समर्पण सण होता. तो हिवाळ्याचा काळ होता आणि येशू मंदिरात शलोमोनच्या सभामंडपात फिरत होते. तेव्हा यहुदी लोकांनी त्यांच्या भोवती जमून त्यांना म्हटले, तुम्ही आम्हाला कधीपर्यंत द्विधा मनस्थितीत ठेवणार? जर तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हाला स्पष्ट सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले आहे, पण तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कार्य करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात, पण तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या कळपातील मेंढरे नाही. जसे मी तुम्हाला सांगितले, माझी मेंढरे माझा आवाज ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना अनंत काळचे जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना कोणीही माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. ज्या पित्याने त्यांना मला दिले आहे तो सर्वांहून श्रेष्ठ आहे. कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला खऱ्या मेंढरांची ओळख सांगतात. अनेकदा आपण जीवनात गोंधळतो आणि येशूवर पूर्ण विश्वास ठेवण्यात मागे पडतो, जसे यहुदी लोक करत होते. पण येशू स्पष्टपणे म्हणतात, माझी मेंढरे माझा आवाज ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. याचा अर्थ केवळ ऐकणे नाही, तर त्याच्या शिकवणीनुसार जीवन जगणे होय. येशूने दिलेले अनंत काळचे जीवन आणि त्याच्या हातात मिळणारे संरक्षण हे अद्वितीय आहे. आपल्या जीवनातही जेव्हा आपण येशूचा आवाज ऐकून त्याच्या मागे जातो, तेव्हा आपल्याला सुरक्षितता आणि शांती मिळते. चला, आपण आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णयात येशूचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्या कळपाचा भाग बनून सुरक्षित राहूया. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तू आमचा चांगला मेंढपाळ आहेस. आजच्या वचनातून आम्हाला तुझा आवाज ऐकण्याची आणि तुझ्या मागे येण्याची कृपा दे. तुझ्या हातामध्ये आम्हाला शाश्वत जीवन आणि सुरक्षितता मिळते हे आम्ही जाणतो. आम्हाला तुझ्या कळपाचा एक भाग बनण्यास आणि तुझ्या प्रेमात स्थिर राहण्यास मदत कर. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आज आपण योहन 10:22-30 या शुभवर्तमानावर मनन करूया. दररोज नवीन वचनासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.